हॅलो क्युटीज, वेलकम टू अनदर व्लॉग. आणि आज आम्ही निघालो आहोत कुठे 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 गेस वॉट. आम्ही निघालोय करवंद तोडायला, काहीतरी खुरापाती करायला. आणि हा व्लॉग आहे ॲक्च्युली जुना, म्हणजेच जेव्हा माझ्या दीदी आल्या होत्या तेव्हा समर वेकेशन्सचा. बट मी आत्ता एडिट करते आणि आत्ता पोस्ट करणार आहे. सो व्हिडिओ कंटिन्यू करा, मजा तर येणार आहे. आणि मीच एक्सायटेड आहे मी काय काय केलं होतं तेव्हा ते बघण्यासाठी. सो तुम्ही सुद्धा व्हिडिओ पूर्ण बघा आणि भरभरून प्रेम द्या. ओके, बघा व्हिडिओ. खूप जास्त ऊन होतं आणि माझं फेस किंवा बॉडी टॅनिंग नको व्हायला म्हणून मी हे सगळं असं बांधलेलं आहे तोंडाला. आणि माझ्या दीदीच्या फ्रेंडला घ्यायला थांबलो होतो, तिला घेतलं आणि आता पुढे बघाच तुम्ही. आणि हे मला घेऊन आलेत करवंद तोडायला डोंगरात. पानं का तोडताय? बर बर, मला पण घे मग तूच. ही कशाचं झाड आहे? ही कशाचं झाड आहे? ऋषी कशाचं झाड आहे ग? पळसाचं आहे का? पळसाला पाणी 3 बघ, प्रत्येकाला पाणी 3 असणार आहे. 3 बस मोजत. इधर की पाणी घेऊन जा तुझ्याकडे. कोण गेलं पाणी? आता आली मी वर बाबा, मी नाही खाली डबल. आहेत का ग? वे आहेत, हुडकायची. बर, आहेत आहेत, पण हे कच्चे. थँक्यू. ह्याच्यात आता मी करवंद जमा करणार. वृषाली दीदी कुठे आहे माहिती? वृषाली दीदी अरे तिकडं गेली. ए कुठं? आता मी पण करवंद तोडणार. इची का त्याला, मग ती ह्याच्यात टाकायचं आता असं. ओके ओके, लेट्स डू इट. माझ्याकडे 4 जमा झालेत आणि हे अजून. तुम्हाला एक जॉब ऑफर करू का? रोज येऊन अशी करवंद तोडायची आणि मला आणून द्यायची. आणि मी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पॅकिंग मध्ये पॅक करून देणार, मग तुम्ही जाऊन विकायची. आलेलं सगळं पैसे मला द्यायचं आणि त्यातनं मग मी तुम्हाला सॅलरी देणार. चालते का? तुमचं तुम्ही कशाला? मी सांगितले म्हणलं, मी सांगितले तसं करायचं. काय? हा, मग लय जण घेणार तुमची करवंद. बस स्टँड मध्ये हा बसणार बायकांना आणि म्हणते त्या पाट्याचं. ए वाव, इथं लय आहेत. दिसतेत का तुम्हाला? इथं 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 खूप आहेत. पण यार तिथली तोडायची कशी? हिनं किती तोडली बघा. रोज येतीस का काय ग तोडाय तू? का मला सुया आणि इकडं बघू. हे घेतो, हे बर. अगं बाई काय तोडलेस ग? खात्यातच नसती.
माहेरी किती सापडली तुला? हे बघ एवढं. तिथे लय आहे, मला कुठलं तोडून कुठलं नको. तू हे काम कराय का आलास सांग मला. काय म्हणजे बहिणींना पाहिजे खायला. आमच्या 2 दीदी आलेत, एक बेंगलोरला राहते आणि एक तामिळनाडूला. त्यांना त्यांच्या इकडे हे मिळत नाही, त्यामुळे तिनं आम्हाला त्या दोघींनी संडे म्हणून आज आम्हाला मजदुरी करायला पाठवले त्यांच्यासाठी. सकाळी डोसा करून दिला ना त्याला. दोसा इडली सांबार चटणी चटणी दोसा इडली सांबार चटणी चटणी ते डोशाच्या मोबदल्यात करवंद खायला. करवंद 10 रुपये 10 रुपये. आणि आम्ही करवंद तोडून झाले आणि झाडाखाली बसलो इथं. तोंड नाही दिसत बाई. मस्तपैकी पाणी पिलो, 4-5 करवंद खाल्ली आणि आता आम्ही जाणार आहे घरी. पाणी दाखव की. का पाणी कशाला दाखवू? बर बाबा दाखवते पाणी. हे सगळं दाखवायचं. असंच झाड आहे वर एकदम टोकाला शिवमल्हारच्या ना. शिवमल्हार नाव लिहिले ना त्या टोकाला वर झाड आहे असे. तिथं खाली पार्टी बिर्टी समोर पार्टी. चिमणो काय झालं? चिमणो काय झालं? बयावर गेला. बोलव की मग या खाली म्हणाव त्याला. भैया खाली ये म्हणा. भैया या खाली. भैया होय. जाऊन दे येडाय भैया. स्वराज 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 कर बंद. राहून दे. जाऊ दे भैयाला. कर बंद. त्याला बाहेर जाऊन दे. बाहेर गेलाय ना तो. भैया बाहेर गेलाय ना. स्वराज बोलवा लागला चिमणी. स्वराज चिमणी बोलवायला लागला तुला. कुठं आहेस? इकडं बयू. भांड आता भैया बर भांड. आत घेतलं त्याला. बाहेर नाही जायचं. नो नो ना चिमणू नो. आता हा मिक्स व्लॉग आहे, त्यामुळे तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होईल, बट हे समर्सचं आहे. सो समर्समध्ये जे आपल्या घरी पापडी आणि पापड वगैरे जे कुरुम खायचं असतं ना सगळं, तसलं जे बनवतात ना ते आम्ही बनवत होतो. मी दीदीसोबत बनवत होती आणि पहिल्यांदा मी बनवत होती, कारण इतर वेळी मम्मी फक्त बाजूला बघत बसवायची, कधीच बनवून देत नव्हती. आणि जसं मला बघत बसवायचे तसं यावेळी याला बघत बसवलं होतं. आणि त्यानंतर आम्ही केलं शाबू आणि बटाटाचे भातोडे, म्हणजेच उपवासाचे तळण. आणि मी सुद्धा केले. आणि हिचे ड्रामे तर 24 आवर्स सुरूच असतात. झोपेल तीच काय शांत, त्यात पण सारखे उठून हे ड्रामे सुरूच असतात.
अक्काच्या हातात मेहंदी काढती. सुपर सुपर चिमणू चिमणू सुपर. गुड मॉर्निंग गाईज. आणि थंडी वाजते ना त्यामुळं असे फुल कपडे घालून झोपते मी. आणि मला काय झाले माहिती आहे का, मी बरेच दिवस झाले व्लॉग्स बनवले नाहीत. आता काल मी सुरू केला होता पण काल दिवसभर मी अजिबात काही घेतलेलं नाही आहे. झालं आहे असं की मला समजत नाही आहे मी काय काय करून काय नको. आणि प्लस आता का सुरू केला माहिती आहे का, मी माझाच एक रिसेंटली पोस्ट केलेला ब्लॉग बघितला आणि मला असं झालं की यार मला स्वतःला तर भारी वाटते बघायला ते सगळं. मग आपण करूयात ब्लॉग, राहून दे लोकांसाठी आपल्यासाठी तरी करूयात म्हणून. चल गौरी उठ कर व्हिडिओ शूट. सो मी चंपू दिसते माहिती आहे. माझ्या मम्मीने माझ्या सगळ्या डोक्याला तेल चापून ठेवले आणि आता मला आज मी गेलेली नाही आहे वर्कआउटला कारण माझी बॉडी अशी झाली आहे. 1 दिवसाची झोप दे मला प्लीज असं. सो म्हणून मी म्हटलं बाई झोप, तुला झोप आली हो तर. आणि मी आत्ता उठले की तिला माहिती आहे का 8:30ला उठले. आत्ता वाजलेत 9 आणि मला मम्मीने काम सांगितले झाडू मारायचं आज. माझी दीदी अजून वर्कआउटवरून आली नाही. मग पटकन झाडू मारून मला लादी पुसून आंघोळ करून रेडी व्हायचं आहे. सो लेट्स गो. आपण पटपट सगळं करूयात. ओके. आणि केवढी दिसते ना सांगा. स्वतःची तारीफ स्वतः करायची मला घाण सवय आहे. तुम्ही जर आतापर्यंतचे व्हिडिओज बघितले असतील तर मला माहितीच असेल की सेल्फ लव्ह माझ्यात कुठून भरले. सो लेट्स गो. आणि अशा प्रकारे 10 तासांनंतर मी रेडी झाली आहे. ओके ओके ओके. आणि दीदी पण आली आता. मग आम्ही जाणार आहोत शॉपवरती. ती जाणार तिच्या कामाला, मी जाणार माझ्या कामाला. आणि आज मी केस धुतलेत. गाईज आम्ही आलो आता देवाला, स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये. आणि दीदी गेली आहे दर्शन घ्यायला, मी नाही गेली बिकॉज मी घातली आहे काळ्या रंगाची पॅन्ट. आणि ते आतमध्ये ज्या आजी वगैरे आहेत त्या काळ्या रंगाचे कपडे घातल्यानंतर आतमध्ये एंट्री देत नाहीत. सो त्यामुळं मी तर थांबली आहे तिची वाट बघत. आणि कस्टमर्सचे मला कॉलवरती कॉल यायला लागलेत. दीदीला म्हटलं की दीदी प्लीज जाऊ देत मला पहिला. तर ती बोलली नाही मला पहिला मंदिरात ने मग काय असेल ते. सो आता ती मंदिरातून येईपर्यंत मी तेच बसणार थांबणार काय असेल ते. आणि मग आपण शॉपमध्ये जाणार. आता इथून अजून तिला सोडायचं आहे आणि मग जायचं. कसं असतं बघा, बारक्यांच्याच डोक्यावर खूप ताप असतो काय पण म्हणा, मोठ्यांचं काय नसतं नाही. आणि मी आली आता शॉपवरती रेडी होऊन मस्त. तिला सोडलं दीदीला आणि इकडे एक काम करते काय तर ते नाही मी दाखवणार सध्या, ते सिक्रेट आहे एक. आणि आपण भेटू थोड्या वेळाने. आत्ता तर मी काम करते ते काम आटपून घेते सगळं पटकन. गुड मॉर्निंग क्यूटीज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. आणि हा व्हिडिओ असणार आहे वीकेंडचा, म्हणजेच रविवारी हा मी व्हिडिओ करते आहे. आणि माझ्या फेसला थोडंसं इग्नोर करू शकता तुम्ही कारण मी स्किन केअर केलेलं आहे. आणि आत्ता मी नाश्ता करते आहे. नाश्त्यामध्ये मी नाश्ता करण्याऐवजी जेवण करते आहे. आणि आजचा दिवस खूप एक्सायटेड आणि खूप भारी असणार आहे कारण आज कोणतरी येणार आहे घरी. प्लस आज आम्ही म्हणजे दीदी काहीतरी बनवणार आहे. तर मी खाते काय ते आधी दाखवते. काळ्या पावट्याची उसळ, चपाती आणि हे आपलं ते काय आळूच्या पानाची वडी. सो मी खाऊन घेते. मग हे तोंड पण धुवायचं आहे मला. आणि त्यानंतर मी जाणार त्या व्यक्तीला आणायला. आणि जे आज बनवणार आहे त्याच्यासाठी पण काही सामान लागणार आहे ते आणायला. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा. भेटू आपण थोड्या वेळाने. आणि मी निघाली आता त्या व्यक्तीला आणायला. सो आणि मी हे वॉश वगैरे करणार नाही आहे. पण आता विचार करणार हे अशी जाणार गावात. नो, स्कार्फ बांधून मस्त माझं फेस पूर्ण पॅक करून मग जाणार. ओके ओके. आणि मी अशी दिसते सध्या. दिसतंय काय फेसला लावलेलं नाही ना. माझी काळू 2 दिवस हॉस्पिटलमध्ये होती
तिला आता आणलेलं आहे. अरे यार, हॉस्पिटल म्हणजे गॅरेज मध्ये. आणि हे माझं सगळ्यात न आवडीचं काम. कंटाळा येतो यार. आता ही गाडी काढा, मग नंतर डबल गेट बंद करा, मग डबल उघडा, मग डबल बंद करा. चला आता आपण जाऊयात. बस झाली माझी बक बक. चावी आहे आहे. देवा रे देवा, रागावलास तू. लेट्स गो गाईज. Oh my god. पूर्ण गावाच्या बाहेर राहिला आमचा गेला स्टॉप. अरे दमली मी गाडी चालवून हा रस्त्याला. टाकून घे की जरा, रस्ता करून घे की नीट. मग तुझ्या बाप्पा कन्स्ट्रक्शन करतात ना, टाकायला तर सिमेंट वाळू आणून इकडं. कौन है ये, बोलो बोलो कौन है ये. आज सती सावित्री बनवून चांगले कपडे घालून आल्यास, कारण मी ब्लॉग करते आणि तू घाण दिसतीस काय म्हणून, है ना. मला माहित नव्हतं ब्लॉक करतो. हा हा हा. लय वेळा हिला गबाळागत पकडल्या ना आपण, त्यामुळे आता घरी कशाला वरात माझी. चल गो. मी स्वतः वॉटर रोड, एवढा भारी रोड आहे ना. VIP रोड आहे. एक तर मला मेन ही गोष्ट सांग, तू विट्याची सांगते. विटा सोडून इकडे एवढ्या कोणाड्यात का आल्या राहिला तुम्ही? एवढ्या कोणाड्यात का घर बांधते? मजा, ॲडव्हेंचर. अँड फायनली आम्ही रोडवर आलेलो आहोत. नीटच आहे. हे बघितलंय कसाटाच आहे की. तिला आवडतो कसाटा. तुला अजून एक आहे कोमलला, मला नको. आय एम ऑन डाएट ब्रो. माझी मैत्रीण असतं कोण असतं. चालू नीट पकड. बास का अजून काय घ्यायचंय? नो कुठं मिळेल तिथं थांबूया. इकडं जाताना मिळेल की मेडिकल मध्ये मिळतो ना. आल्या. या 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 आई पदारी आहे. छान छान छान. कधीच खाल्लं नाही. एक नंबर जेवण. गुलाबजामुन, छोटा गुलाबजामुन, मोठा गुलाबजामुन, हा पुन्हा ते काय लहरची चप्पल, आईस्क्रीम, हा. डबल आईस्क्रीम खाल्लं. आणि ढबू मिरचीचं हे वड, ढबू मिरचीचं वड. आणि आणि लच्छा पराठा. माझ्या तोंडाला पाणी सोडायला लागली. आणि नाही पाणी नाही सोडत, जे आहे ती सांगतोय. लय मी भारी गेली जेवण. नाही ना, पश्चाताप व्हायला लागलाय मला त्याचा. पण आम्ही खूप सारं खायला घेऊन आलोय. काय म्हणलं? नाही तर जा बोमत. पण आम्ही घेऊन आलोय की खायला. खावा. मी भरपूर काय खाल्लंय. आईस्क्रीम तर 2 खाल्ली मी. सांगतात कसं बारक्यापणे आम्ही असं करायचं. 2 आईस्क्रीम खाल्ली, 2. सुहानी चपाती खातच नाही, त्यामुळे तुम्ही तिला चपात्या बांधून घेऊन जा म्हणण्यात काय अर्थच नाही. हा ना सुहानी? का नेणार बांधून पप्पा म्हणले तुम्ही? नेणार. आणि काय करणार नेलेल्या चपात्या? गैयाला चारायचं. मला दीदी केक बनवायला लागला आणि तिनं आम्हाला ओरिओ बिस्किट मधली क्रीम काढून द्यायला सांगितली.
मग मी सुहानीला काय म्हटलं की सुहानी मी पण करते, दीदीला म्हणलं की मला पण एक दे चाकू किंवा स्पून ती क्रीम काढायला. सुहानी काय म्हणली असेल, तू नुसतं मला हे बिस्किट ओपन करून दे. बरोबर आहे की पटापट होते. मीच ओपन करतो, मीच पटापट. लहानपणी अशा मम्म्या करायच्या माहिती आहे ना, आपण काय तर बिघडवलं म्हणून नुसतं ओपन करून दे नुसतं म्हणायच्या, म्हणजे मला लहान समजतं. क्रीम कसं काय उलट बिस्किट लागलं असणार आहे त्याच्यावर, है ना. सो आम्ही आता हे करतो आणि दीदी आम्हाला मस्त मस्त टेस्टी टेस्टी काय करून देणार आहे. केक 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 डायटिंग केक. चांगला होते म्हणजे बरं नाही पचका व्हायचा. ए बाबा चांगला करू बाबा. डायटिंग होय. त्याच्या आधी एकदा ते झाला नाही ती बनवलाय बिघडवती ना, मग मी म्हणलं मी तुला सगळं सामान व्यवस्थित आणून देते. पार्लेजीचा केला आहे. माझी मोठी दीदी लय चांगला करते केक. भांडा चिपकतो खाली कधी कधी तो विषय नाही. आणि सुहानीनं गुलाबजाम त्याचा व्हिडिओ घेतलाच नाही मी. सुहानीनं गुलाबजाम बनवलेलं, मी तिच्या घरी गेला तिनं एक बाईट दिलं मला खायला. पक्का केला सुहानी तुला तिने, पण चांगलं होतं गुलाबजाम, टेस्टी. काळं काळं जामून होतं, काळं काळं मोठं मोठं गुलाबजामुन. गुलाबजामुन गुलाबी असायला पाहिजे होतं ना, गुलाब नाव आहे म्हणलं. काळा जाबून पण येतो. तू काळा जामून केलतास का मग? ते चुकून करपलेलं. कसं आहे हीच मला सांगायला दाखवायचं होतं, रियालिटी काढायची होती. करपलं होतं म्हणून, पण ती माझं- घरात पण मी म्हणलं काळं काळं आहे तेव्हा पण ती म्हणली नाही करपलंय, नुसती तोंडाकडे बघत्या. घरी आल्यावर पप्पाला हिला दीदीला सांगताना पण मी म्हणलं काळं काळं होतं मोठं मोठं होतं, तेव्हा पण बोलले नाही. आता कशी बोलली, बरं बरं झालं आता व्हिडिओ चालू केला. आणि तेल जास्त गरम झालं आणि पण चांगलं टेस्टी झालेलं. करपलं का मी करेपर्यंत हिनं सगळंच करून ठेवलं. त्याला आपण ग्रीस करायचं की बांधायला. सुहानी बघू केक कसा झाला. ओ माय गॉड, व्हॉट इज दिस ब्रो. केस नाही नीट गप. ते आहे भाई. मेन शेफ तिकडे आहे ती. सुहानी काय मला मग अशी काय खा म्हणत होतीस तू? चपाती. चपाती केली आहे केकची. अगं थांब की दाखवू दे की. मी तोडून. हे बघा केक आमचा चांगला झालाय टेस्ट. लाज वाटेल. आहे आहे तुला खाऊन घे डाईट वाले. लाज आहे तुला. थांब कसं खायचं सांगू. हे घ्यायचं. डेअरी मिल्क पण जमली. छान लागते त्याच्यावरती टाकलं. मला पण टाकून दे सगळं. कडू काय. माऊ दे मग. कडू झाले सगळंच. कुरकुर लागतंय, चॉकलेट कुरकुर. माणसाने टाकी. एवढी नको बाबा, डाईट आहे ना तुझे. मस्ती करू नको. थांब माझं मला खाऊन दे, तू नको जाऊ. आता मी खाणार आहे. नो रिव्ह्यू, नो वर्ड्स. ही मी नाही बरं का खाणार, एक ही खाणार आहे. आजसाठी एवढंच. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. कीप लव्हिंग, कीप सपोर्टिंग. बाय.